इथे मी 3 उडदाचे पापड घेतलेले आहेत. ते अशा पद्धतीने खरपूस भाजलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, याचा चुरा करणार आहे. अशा पद्धतीने चुरा करून घेतलेला आहे बघा. आता आपण काय करायचं आहे, हा जो चुरा आपण केलाय पापडाचा तो या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. इथे मी 1 चमचा तीळ घेतलेला आहे. ते अगदी हलकंसं भाजून घेतलं आहे. ते याच्यामध्ये घालून घेऊयात. आता इथे मी थोडेसे जिरे घेतलेले आहेत. ते जिरे मी कच्चेच घेतलेत, म्हणजे मी हे जिरे काही भाजलेले नाही आहेत. आता यामध्ये घालूया. इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा. इथे मी चवीपुरतं मीठ घेतले, कारण की इथे मीठ थोडंसंच घालायचं आहे आपल्याला, कारण की ऑलरेडी उडदाच्या पापडामध्ये मीठ असते, त्यामुळे इथे अगदी थोडंसंच घालायचं मीठ. आता आपण काय करणार आहे, हे मिक्सरला वाटून घेणार आहे. या पद्धतीने बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. ही चटणी खूप छान लागते. यासोबत तुम्ही कांदा घ्यायचा बारीक चिरलेला, टोमॅटो घ्यायचा बारीक चिरलेला, त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि वरतून 1 ते 2 चमचे ही चटणी तुम्ही टाकली की खूप छान लागते. किंवा तुम्ही कोरडी पण ही चटणी खाऊ शकता. तुम्ही ही चटणी नक्की करून पहा, खूप छान होते.